आम्हा सर्व शेतकऱ्यांचं शेतीवर एवढं प्रेम असतं की एक मुलासारखं आणि आईवडिलांच्यासारखं त्या शेतीवर आम्ही प्रेम करत असतो. काय त्या शेती जर शक्तिपीठला जाणार असेल तर आम्ही आमच्या मुलांना जगवायचं कसं, त्यांच्या शिक्षणाचं हे पूर्ण कसं करायचं, बाकीच्या आम्ही गोष्टी कशा करायच्या ह्याच्यासाठी आमचा शक्तिपीठला विरोध असणार. खरं तर सरकार म्हणते की या शक्तिपीठ मार्गामुळे अनेक शहरं जी जोडली जाणार आहेत, यामधून विकास होणार आहे, यात खरं तर उद्योगधंदे निर्माण होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विरोध का असं मी सांगतोय का, आज देशाची लोकसंख्या वाढत असताना त्यांना खायला अन्न कुठलं द्यायचं, अशी जर पिकाऊ शेती जर त्या शक्तिपीठखाली जर तुम्ही जर लादणार असाल तर या शेतकऱ्यांना अन्न कुठलं द्यायचं, ह्या जनतेला धान्य कुठलं पुरवणार आहे सरकार. वेगवेगळ्या करारामुळं अडचणी येणार आहेत भविष्यात. त्यामुळं आमचा शेतीप्रधान भारत देश स्वतःच्या शेतीवर जगेल ना, सगळी जनता जगू शकेल. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनीच देश चालला आहे काय. त्यामुळे रस्त्यासाठी जर हा जमीन चांगली पिकाऊ जाणार असेल तर देशाची काही प्रगती होणार नाही, अधोगती होणार.